तुझी ही ब्लँक कॉफी आपली आजची रात्र गुलाबी करेल. तू माझा नवरा फक्त माझा आहे. बायकोसमोर बाहेरच्या बाईने संधी साधूपणा केल्यावर असाच कानाखाली आवाज निघणार. जेव्हा माझा आवाज बनली होती तेव्हा तर मला खूप छान वाटत होतं. मग आता जर मी मिस इंदौरला सांगितलं की माझा आवाज परत आलाय तर ती माझा आवाज बनणार नाही. त्यामुळे थोडे दिवस मी असंच प्रिटेंड करतो की माझा आवाजच आलेला नाहीये, म्हणजे ती निदान माझा आवाज बनून माझ्या आजूबाजूला सुद्धा राहील. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीपासून आणि संपूर्ण घरातल्या लोकांपासून ही गोष्ट लपून ठेवतो की त्याचा आवाज परत आलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने कशा पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं ते आता आकाश सगळ्यांना अगदी रंगून रंगून सांगत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तर हे सगळं असं घडलं. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा ईश्वरी, खरंच म्हणजे मी अगदी आधीपासूनच म्हणते की तुम्ही दोघे जण उगाच सोलमेंट आहात असं मी म्हणत नाही. तुम्ही खरोखर एकमेकांच्या मनातलं अगदी व्यवस्थितरित्या ओळखता. आणि ईश्वरी, आता तर तू जे काही केलंयस ना तसं करायला सुद्धा हिम्मत लागते, जे तू आज करून दाखवलंस. तुझ्यामुळे आज अर्णवला इतकं मोठं डील मिळालेलं आहे, नाहीतर सगळं काही हातातून निसटून गेलं असतं असं इथे ईश्वरीला अंजली म्हणत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई, अहो किती कौतुक कराल माझं. मी खरंच इतकं काहीही केलेलं नाहीये. अर्णव सरांनी जे मला सांगितलं मी तर फक्त तेच बोललेली आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं ईश्वरी, काहीच केलं नाहीस म्हणजे? अगं तुम्ही दोघे जण आता एकत्र आलात तरी सुद्धा एकमेकांच्या मनातलं लगेच तुम्ही ओळखलत. काही लोक लग्नाला कितीतरी वर्ष होतात तरी सुद्धा एकमेकांच्या मनातलं ओळखत नाही. आता आमचंच बघ ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, बास झालं तुमचं, बास झालं. आपला विषय चालू आहे आता, नाही ना? मग आपलं बोलायची काय गरज आहे? गप्प बसा. त्यानंतर प्रेक्षकांना मामा म्हणतात, बरं बाबा ठीक आहे, मी गप्प बसतो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अर्णव तुला काय बोलायचं या सगळ्यावरती? तुझं काहीतरी म्हणणं असेल ना? तेव्हा इथे अर्णव आता खाणाखुणा करून म्हणत असतो की मी सिंदूर बरोबर लग्न करून मी माझ्या आयुष्यातला योग्य तो निर्णय घेतलेला आहे. माझी बायको खूपच जास्त स्मार्ट आहे असं अर्णव सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे अर्णव, तू या काय खाणाखुणा करतोयस ते आम्हाला तरी कळत नाही रे बाबा. तेव्हा इथे मामा आता अंजलीला खुणावतात आणि म्हणतात, काय ग अंजली, तुला कळलं का ग? तेव्हा अंजली म्हणते, नाही रे मामा, मला पण नाही कळलं अर्णव काय बोलतोय ते. तेव्हा इथे ईश्वरी, तू सांग ना अर्णव काय म्हणाले ते आता. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर म्हणत आहेत की त्यांची बायको खूपच जास्त स्मार्ट आहे, हुशार आहे असं अर्णव सरांना म्हणायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात,